माझी 50% चूक आहे, तुमची 50% चूक आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण मार्केटमध्ये 5 ते 6 गावगुंडांनी हप्त्याची मागणी करत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणी चाकण पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतलाय। याबाबत बाजार समितीचे संचालक व्यापारी महेंद्र हरिभाऊ गोरे वय वर्ष 48 राहणार चाकण तळेगाव रोड चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून राहुल उर्फ पिल्या बापू बचुटे वय वर्ष 21 राहणार महात्मा फुले नगर चाकण याला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे। रोहित उर्फ कांतुट्या अर्जुन वाघुदे, ओम ताकतोडे, आर्यन उर्फ आरो प्रधान यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील बहुतांश आरोपी अद्यापही फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। बालविवाह लावल्याप्रकरणी पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। ही घटना खेड तालुक्यातील सोळू गावात घडली। भाऊसाहेब विष्णू कुंभार वय वर्ष 45, एक महिला वय वर्ष 45 दोघेही राहणार ओरोळी कांचन, एकनाथ मारुती कुंभार वय वर्ष 65, एक महिला वय वर्ष 55, निखिल एकनाथ कुंभार वय वर्ष 27 तिघेही राहणार आंबेगाव, शंकर क्षीरसागर वय वर्ष 55 राहणार आळंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार गोटीराम पाखरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपींनी आपसात संगनमत करून 17 वर्षीय मुलीचा विवाह निखिल कुंभार याच्यासोबत लावून दिला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याबाबत स्वतः गुन्हा नोंदवला आहे, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकण मार्केटमध्ये गुंडांनी केलेल्या मारहाणीनंतर चाकणमधील अडत्यांनी शुक्रवारी दिनांक 14 जून 2024 रोजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। बाजार समिती प्रशासनाने बंद राहणार नसल्याचं घोषित केलं। प्रत्यक्षात आडते आणि व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चाकण मार्केटमध्ये बैठक घेऊन आडत्यांनी बंद ठेवू नये असे आवाहन केले। त्यावर पोलिसांनी गुंडांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिल्याने त्यांनी मारहाणीचे प्रकार केल्याचं सांगत आडते आणि शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले। माझी 50% चूक आहे, तुमची 50% चूक आहे। तुम्ही सोडू नका। अरे अजिबात सोडणार नाही। असं नाही माहिती का? गोपाळे आहे 3 वेळा तक्रार करून 9 वाजेपर्यंत कुणी चालू नाही। पोलीस आले होते, घेऊन बी गेले होते। असं काय ते विसरले का तुम्ही? रात्रीच्या 1:30 वाजता माहिती का पोलीस घेऊन बी गेले होते। याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, ठीक आहे माझी चूक आहे 50% फिर्याद न देण्याची चूक नाही का? 3 तास मध्ये का वाट बघा बाजार समितीच्या सचिवांनी तुम्हाला पण आहे मानाने थोडंसं ठेवलं पाहिजे। 4 दिवस तरी 2 दिवस तरी एखाद्याला इलिगल डिटेक्शन करू शकत नाही माहिती का? कुठल्या कारणास्तव करणार? आता घेतलेली ते बघा मी माझे पोलीस देणार, रोज देणार, प्रोटेक्शन साठीच देणार। साहेब असे झाले परिस्थिती आमच्या जीवावर घेतलेली। जोपर्यंत बाजार समिती आम्हाला आमच्या संरक्षणाची जबाबदारी लेखी स्वरूपात आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही मार्केट चालू करणार नाही। मी माहिती का काल ते सांगितलं की पूर्तता केलेली पण आहे, गुन्हा दाखल आहे, आरोपी अटक आहे आणि पोलीस पण देतोय। बाजार समितीने आम्हाला केली पाहिजे, बाजार समितीने केली पाहिजे, बाजार समितीने आम्हाला केली पाहिजे। मार्केटमध्ये झाला मार्केट आतापर्यंत आम्हाला काही सहकार्य करीत नाही। त्यांनी सहकार्य करावं, मार्केटने आडत्यांना संरक्षणाची जबाबदारी द्यावी, याच्याकरता आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवीत आहोत। आज या ठिकाणी जी मीटिंग आयोजित केली, कालचा जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात ही मीटिंग कांदा बटाटा विभाग असेल, भाजीपाला तरकारी विभाग असेल, या दोन्ही विभागातील सर्व आडते या ठिकाणी आज हजर होते आणि मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की कालचा भ्याड हल्ला होऊन सुद्धा जे प्रभारी सचिव आहेत त्यांनी
पोलीस स्टेशनला जी कंप्लेंट नोंदवायला पाहिजे होती, FIR दाखल करायला पाहिजे होती, ती वेळेमध्ये दाखल केली नाही। त्यामुळे सर्वांच्या मते या प्रभारी सचिव असेल, त्याचप्रमाणे या बाजार समितीचे चाकणचे इन्चार्ज असतील, यांची जोपर्यंत या ठिकाणी बदली होत नाही तोपर्यंत हे बेमुदत मार्केट बंद राहणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या बाजार समितीमधील सर्व जे आडते आहेत, कांदा बटाटा असेल, तरकारी असेल, यांना जोपर्यंत बाजार समिती संरक्षण देत नाही आणि लेखी स्वरूपात आम्हाला पत्र देत नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत मार्केट बंद ठेवण्याचे ठरवलेले आहे। गाव ठाकूर पिंपरी। तर काय तुमचे कोण नातेवाईकांना मारहाण झाली? हा, शिवाजी उत्तम वाळून यांना कालच्या या घटनेमध्ये कोण आहे तुमचे ते चुलते आहेत, माझे गाळ्यावर कामाला असतात ते। काल त्याच्या या घटनेमध्ये पायाला भरपूर लागले, तर सायनाथ हॉस्पिटल तो ऍडमिट आहे। कमीत कमी त्याला डॉक्टर म्हणे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येईल। काल सुद्धा साहेब या ठिकाणी या मार्केटमध्ये मर्डर होता वाचले, हे सुदैव आहे, नाहीतर हल्लाचा प्राण घातक होता। पोलीस प्रशासनाने काल कळल्यानंतर चाकण मार्केटमध्ये गुरुवारी पहाटे आणि सकाळी झालेल्या थरारक हल्ल्याच्या घटनेनंतर बाजारात येणारे जाणारे नागरिक, शेतकरी, व्यापारी व आडते यांच्यात मोठी घबराट पसरली आहे। त्यामुळे मार्केटमध्ये पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। कुठल्याही असामाजिक प्रवृत्ती मार्केटमध्ये येणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचं आश्वासन बाजार समितीचे सभापती आणि सचिवांनी दिले। त्यानंतर शनिवार दिनांक 15 जून 2024 पासून मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे शनिवार 15 जून पासून मार्केट पूर्ववत सुरू राहणार असल्याचं आडते असोसिएशनकडून सांगण्यात आलं। एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 2 नागरिकांच्या गळ्यातील सुमारे 2 लाखांची सोन्याची चैन लांबवल्याची घटना घडली। अरुण गजानन जोशी, राहणार टाकळकरवाडी रोड, राजगुरुनगर व अमोल वामनराव राऊत यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। राजगुरुनगर एसटी स्टँड येथून जोशी एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील 2 तोळ्याची सुमारे 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवली। तसेच राऊत यांच्या गळ्यातील 85,000 रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लांबवली। चाकण नगर परिषदेच्या समोरील भागातच मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त पार्किंग केली जात आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। याची अशी समस्या आहे, इथं चालता येत नाही। नगर परिषद एवढं मोठं शहराचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी सगळे पार्किंग करून ठेवले। इतक्या गाड्या, त्या गाड्यांनी जायचं यायचं कसं? वयवृद्ध माणसाला तर अजिबात चालताच येत नाही। इथं त्यांनी पार्किंगला कुठेतरी जागेची सोय केली पाहिजे ना, नाही त्या ठिकाणी गाड्या लावून सगळे पार दुकानदाराचं बी वाटोळं आणि त्यांचं बी वाटोळं। मृग नक्षत्रात हवे असलेले महाबीज शेतकऱ्यांना चाकणसारख्या मोठ्या बाजारपेठेत देखील मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत। विविध दुकानांमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांना पिटाळून लावले जात आहे। त्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पंच साखर कारखाना संत तुकारामचे संचालक मी आज चाकणच्या सर्व दुकानांनी सल्फेटच्या फिरलो, पण महाबीजचं इंद्रायणीचं बी जर मिरिग नक्षत्र निघताना शेतकऱ्यांना ते बी टाकायचं असतं, डाळ टाकण्यासाठी ते बी अवेलेबल जर चाकणसारख्या मार्केटच्या एवढ्या मोठ्या ठिकाणी उपलब्ध नाही, तर त्या महाबीजच्या बियाण्याचा काळा बाजार झाला किंवा काय, हे कृषी विभागाने चौकशी करावी आणि ह्या दुकानदारांना महाबीजचा स्टॉक किती आला होता आणि किती विकला गेला याची माहिती विभागाने द्यावी अशी मी विनंती करतो। सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राजगुरुनगर शहरात तब्बल 5.5 कोटी खर्चून बॉश इंडिया या कंपनीने प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज इमारत उभी केली आहे। यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। गेल्या काही वर्षांपासून शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली होती। आता मात्र राजगुरुनगर शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे। होलेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अभिजित राजेंद्र होले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच सोनम होले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। उपसरपंच पदासाठी अभिजित होले यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली। म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या वतीने बकरी ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। विविध गावचे पोलीस, नियुक्त शांतता कमिटीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी उपस्थित मान्यवरांना विविध सूचना दिल्या आहेत। भरधाव वाहनाने पादचारी इसमास चिरडले असल्याची बाब समोर आली आहे।
संबंधित इसमाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला। सदरचा अपघात मेदनकरवाडी तालुका खेड येथे रात्री 10 वाजेच्या सुमारास झालाय। ज्ञानेश्वर उर्फ माऊली सोमनाथ खडे वय 33, सध्या राहणार कडाचीवाडी तालुका खेड, मूळ राहणार अहमदनगर असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे। पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत। खेड तालुक्यात शैक्षणिक वर्ष 2024-25च्या शालेय विद्यार्थी यांचे स्वागत पेन्सिल, हरिफाटाचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले। स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान चाकण या शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण आणि भामा इंग्लिश मीडियम स्कूल चाकण येथे मार्गदर्शन व स्वागत विकास गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले। खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथील तरुणांच्या सोबत नाशिक फाटा येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार वाद घातल्याचा प्रकार समोर आलाय। कुठल्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नसताना देखील ट्रॅफिक पोलीस दंड मारत असल्याचा व शिवीगाळ करत असल्याचा आरोप संबंधित तरुणांनी केला आहे। नेमकं काय घडलंय पाहूया। अरे दादा, अरे मी काय म्हणतो भाऊ, ऐक ना। खेड तालुक्यातील कचरा व्यवस्थापनाचे 3:13 वाजले असून प्रचंड अनधिकृत प्लॉटिंग व वाढती नागरी वस्ती, त्यात ग्रामपंचायत प्रशासन मर्यादा यामुळे खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण व आळंदी शहराच्या अंतर्गत व बाह्य गावात कचराच कचरा दिसत आहे। याबाबत स्थानिक लोक सांगतात, आम्ही कचरा टाकणार कुठे, कचरा गाड्या येत नाहीत, मग नाईलाजाने रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत आहे। प्लॉटिंग करणारे आमचे स्थानिक राजकारणी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने आम्हाला कोणी काही बोलत नाही। सुविधा नसल्याने आम्ही रस्त्याच्या कडेला कचरा टाकतो। यामुळे अक्षरशः संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर रस्त्यावर प्रचंड कचरा व दुर्गंधी सुटली असून वडगाव घेणंद, चरोली खुर्दसह आळंदी नगर परिषद व केळगाव भागात कचऱ्याने विद्रुपीकरण झाले असल्याची परिस्थिती असून प्रशासन फक्त हात ओले करण्यात दंग आहे। वारकरी पंथ देखील याबाबत आवाज उठवत नाही, हे दुर्दैव असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत। खेड तालुक्यातील गडद गावात बिबट्याचा उपद्रव वाढलाय। पाळीव प्राणी ठार होऊन देखील वन विभाग काहीही मदत किंवा उपाययोजना करत नसल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत। इथं बोर्डाच्या एरी पैसे ना पहिलं एक बकरू नेलं, त्याच्यानंतर मी पाहिलं फणसाच्या झाडाखाली बसलेलो होतो, ते आंबे तिथून नेलं आंब्याच्या वरून। आता त्याच्या मागे पळस्तवर ते गेलं ना लांब घेऊन, मी उठस्तवर पळस्तवर ते लांब गेलं निघून। आणि शिपायाला सांगितलं तर म्हणलं नाही, त्याची कंप्लीट करा पाहिजे आणि ते पुरावा पाहिजे ना। आता काय पुरावा पाहिजे म्हणतो, काय त्या हाडकं पडलेली, हाडकं कुठून आणायची मुंडीने हाडकं त्याची, ते घेऊन गेलं लांब। आता त्याच्या मागं पळस्तवर ही दुसरी मागं पळून जातील, नाही तर दुसरं काहीतरी इकडे येईन, कुत्रं मांजर आणखीन काहीतरी। त्याने परत 8 दिवसांनी एक नेली, ती मोठी शेळी होती गाभण, आता विली असती 2 बकरावाली, तिच्या मागं बळी डांगलं ना। आम्ही गेलो नेलेली बघितली तर, परत गेलो तर नापत्या झाला जंगलामध्ये, त्याला काय करणार म्हणलं। आता गडद गावचे रहिवासी बबन तुकाराम शिंदे हे शेळी पालनचा व्यवसाय करतात आणि रानामध्ये शेळी पालन करत असताना बिबट्याने त्यांची 2 करडं नेलेली आहे, 2 शेळ्या नेलेल्या आहेत। एक करडून एक मोठी शेळी, एक करडू आणि मोठी शेळी बिबट्याने नेलेल्या आहेत। त्यांनी तशी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार दिलेली आहे। हा, फॉरेस्टर शिपायाकडे तक्रार पण केलेली आहे, पण दुर्दैवानं अद्याप त्याला कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे। सरकारला आमची विनंती आहे, या विभागामध्ये बिबटे प्रवण क्षेत्र आहे, अनेक बिबटे रानामध्ये फिरत असतात, सरकार त्यांना संरक्षण देते आहे, पण सरकारला आमची विनंती आहे, ज्यावेळी बिबट्या पाळीव प्राण्यावरती हल्ला करतो, त्याचं प्राण घेतो, तेव्हा अशा शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि अशा शेतकऱ्याचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे, ही पश्चिम भागातल्या लोकांची मागणी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।